होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। पुरणपोळी बनवत आहे, स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवत आहे। चला सुरू करूया। पुरणपोळी कशी पाणी ठेवलं, त्याच्यानंतर डाळ काढून ठेवली, मग कणिक मळायला घेतलं। कणिकमध्ये थोडंसं मीठ हळद टाकून मग पीठ चाळून घेतलं। चाळून झाल्यानंतर थोडंसं पाणी घेतलं आणि थोडंसं मळून घेतलं चांगलं अशी आणि घट्टसर। मग त्याच्यात थोडं वरून मोहन टाकलं, तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर हाताने खूप मळून घेतलं, खूप त्याचं ग्लुटन ऑइल रेडी असं मळून घेतलं त्याला कणिकला। आणि कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं मी चेक केलं की ते किती पाहिजे कसं हवे। मग पाण्यामध्ये कडण आल्यानंतर मी मीठ थोडंसं तेल टाकलं। त्याच्यानंतर त्याच्यात चण्याची डाळ टाकली। चण्याची डाळ चांगली शिजू दिली। शिजली का बघितलं मी, चांगली मऊ शिजली ती डाळ। चेक केलं तर मऊ होती, डाळीला असं आलं पाहिजे मऊपणा। त्याच्यानंतर त्याचं पाणी काढलं मी पाण्यामध्ये। मग नंतर त्याच्यात गूळ टाकला, तोही घरचा गूळ आहे तो मग असं पुरण तयार झालं। पुरण तयार झाल्यानंतर मी पोळ्या लाटायला घेतल्या। हे असं कणिक आणि पोळ्या हे एवढं। मग पापड भजी तळून घेतले होते, मग पोळी लाटली। पोळी मस्त टमटमीत फुगली ती माझी। त्याच्यानंतर माझा हा ताट पूर्णपणे होळीसाठी प्रसादासाठी रेडी आहे। कसा वाटला ते मला सांगा। फर्स्ट टाईम मी करते, मला एडिटिंग करता येत नाही। कसा वाटला हा मराठी मुळीचा